माणसं जेलमध्ये शिक्षा भोगतात त्यांच्या घरच्यांना बाहेरच्या जगात का शिक्षा भोगावी लागते? हे थांबायलाच हवं. समाजाचा यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलायलाच हवा. मला मरेपर्यंत नाही राहायचंय. बाबू सकपाळ तुमच्या तुरुंगातून पळाला. तुमचा हलगर्जीपणा हातात. बाबांची शाळा हा नीला सत्यनारायण मॅडम यांच्या कथेवर आधारित चित्रपट आम्ही बनवला आणि एक वेगळा विषय आहे. म्हणजे मूळ कथा होती त्याच्यावर आम्ही बराच रिसर्च केला आणि तो रिसर्च केल्यानंतर आम्हाला कळलं की हा एक खूपच गंभीर घटक आहे जो दुर्लक्षित आहे आणि ह्याच्याचकडे आपल्याला नक्कीच काहीतरी ह्याच्यावर चित्रपट बनवला पाहिजे. रिसर्च केल्यानंतर बरेच उदाहरणं मिळाली, बऱ्याच ठिकाणच्या केस स्टडी झाला आणि मग ह्याची पटकथा आम्ही बनवली. मुळात ह्याचं थोडक्यात आपण सांगायचं झालं तर रागाच्या भरात माणूस आपल्या हातून गुन्हा करून बसतो, पण तो काही सराईत गुन्हेगार नसतो. जवळजवळ 95% गुन्हेगार हे फर्स्ट टाइम क्रिमिनल्स आहेत, ते सराईत गुन्हेगार नाहीत. 5% गुन्हेगार फक्त सराईत गुन्हेगार आहेत. आणि हे जे 95% गुन्हेगार जे शिक्षा भोगून जेव्हा बाहेर येतात, त्यांना पश्चाताप होतो, शिक्षा भोगतात, बाहेर येतात, तेव्हा समाज त्यांना स्वीकारत नाही. आणि ह्या समाजाचा जो त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, म्हणजे एकीकडे समाज म्हणतो की खूप समाज सुधारलाय, खूप पुढारलाय, पण हा संकुचित दृष्टिकोन ह्या माणसांकडे का ठेवला जातो, या चित्रपटाद्वारे आम्ही या पर्टिक्युलर सब्जेक्टवर, या विषयावर आम्ही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. हा विषय 1957 साली व्ही शांताराम यांनी त्याच्यावर 2 आखे 12 नावाचा सिनेमा केला होता. त्यानंतर तब्बल 60 वर्षांनी या विषयावरती हा सिनेमा येतो आहे. याच्यामध्ये अजून वैशिष्ट्य आहे की जे शिक्षा भोगून आलेत त्यांच्याकडे आणि त्यांच्या कुटुंबाकडे समाज नीट पाहत नाही, हे तर आहेच. अवश्य बघा तुम्ही. 26 फेब्रुवारीला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होतो आहे. विशेष म्हणजे 25 आणि 26ला याचा प्रीमियर जो होतो आहे, ते जे शिक्षा भोगून आता समाजात आलेले आहेत आणि जे भोगत आहेत त्यांच्या कुटुंबियाबरोबर ह्या सिनेमाचा प्रीमियर करण्याचा आमचा मानस आहे. आणि काही कैदी आहेत. एक आम्हाला कैदी असा भेटला आहे की ज्यांनी सजा भोगली आहे 14 वर्ष आणि आता तो वकील झाला आहे आणि आपली वकिली करतो, त्याचा सत्कार ठेवला आहे. असे अजून आम्ही कैदी शोधतो आहे. कारण मी याच्यामध्ये एक तुरुंगाधिकारीचा रोल करतो आहे आणि तो तुरुंगाधिकारी हळूहळू बदलत जातो आणि गुन्हेगारांच्या फॅमिलीचा विचार करून त्यांना समाजानं नीट वागवलं पाहिजे आणि कैद्यांना पण समाजानं नीट पाहिलं पाहिजे, इथपर्यंत त्याचं मत परिवर्तन होतं. असा हा रोल आहे. तुम्ही अवश्य थिएटरमध्ये जाऊन बघा. ह्या समस्येकडे गांभीर्याने बघायला आपण शिकलं पाहिजे. समाजाची एक विकृती आहे, समाजच या सिनेमाचा एक विलन आहे, त्याची प्रवृत्ती बदलत का नाही याच्यावर प्रकाश टाकणारा हा सिनेमा आहे. विशेष म्हणजे ह्या रोलचा अभ्यास करता करता माझ्या लक्षात आलं की आपल्या जेलची जी अवस्था आहे आजची, त्यामुळे जेल वाढलेली नाही आहेत आणि गुन्हेगार खूप कैदी वाढलेले आहेत. त्यांना झोपायला जागा नाही आहे, त्यांना टॉयलेटला जायला जागा नाही आहे. विशेष म्हणजे आणि जे सैनिक जे कैदी आहेत त्यांनी शिक्षा भोगलेली आहे, त्यांची केवळ सरकारकडून ऑर्डरच आलेली नाही म्हणून अजून कित्येक वर्ष 2-2 वर्ष ते जेलमध्ये राहिलेत. तर अशा व्यवस्थेचा भाग असलेला माझा रोल होता आणि त्याच्या अगेन्स्ट जाणारा पण तो रोल होता. अवश्य थिएटरमध्ये जाऊन बघा. 26 फेब्रुवारीला बाबांची शाळा.